जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय। ऐक्या प्रित्यर्थ विनंती। यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एकचित्त व्हा। अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा। नम्रते प्रित्यर्थ विनंती। तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना। तुम्ही कोणीही आपले हित पाहू नका, तर दुसऱ्याचे पहा। प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण। अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्याही ठाई असो। तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याला प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य कृतींचे असे प्रगट होऊन त्यांनी मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले। येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले। ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले। ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे। वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करो। आमेन।